धीरता. माणसाने कुठलंही कार्य करताना धीर असलं पाहिजे. आता इथे सगळे लहान लहान मुलं बसलेले आहेत. परीक्षा आहे, 1 वर्षी नापास झाला, याचा अर्थ पुन्हा त्याचा त्याग करायचा का? म्हणजे पुन्हा ते नाही बाबा मागच्या वेळेस मी देऊन पाहिलं, मी नापास झालो, आता असं नाही. आलेल्या संकटांवर पुन्हा पुन्हा मात करून त्याच्यावर धीर धरून जो पुढे जाईल तो तेजस्वी होऊ शकतो. शास्त्रकारांनी असं वचन दिलंय, स एव धन्यो विपदी स्वशीलम न विमुंचते त्याच्यात तर्ककरय स्तप्तम हिमंदेहम न शीतताम. उदाहरण कसं दिलंय बघा. कितीही संकट आले तरी सुद्धा जो आपलं धैर्य सोडत नाही तो खरा धीर. त्याला एक उदाहरण दिलंय. बर्फावर सूर्याची किरणं पडतील, मान्य आहे, तो थोडा पातळ पण होईल, पण आपली शीतता तो बर्फ सोडत नाही. भर्तृहरींचं एक नीतिशतकात वचन आहे, निंदंतु नीती निपुणाः यदि वास्तुवंतु. एखाद्या वेळेस लोकांना आपण एखादं कार्य हातात घेतलं, आता माननीय महिला मंडळ आहे, आता इथं 100% एक समजा 2% लोक जर नंतर जर म्हणतील काय कार्यक्रम केलाय, असं कुठं असतं का, किंवा घरात बोलवायचं, थोडं तिळगुळ द्यायचं, असं जर म्हणतील, तसं इथं कोणी म्हणणार नाही. मी उदाहरण देते बरं, मला माहिती आहे इथं सगळं, आणि इथं जर असं म्हणणार असतील तर कोणी आले नसते. पण एखाद्या वेळेस जर म्हणतील, पण मग हे कार्य सोडून द्यायचं का? नाही. निंदंतु यदि वास्तुवंतु, स्तुती करतील, निंदा करतील, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. एखादे कार्य करतोय, आपल्याला त्याच्यातून फायदा पण होईल किंवा नुकसान पण होईल, आगच्छतु अथवा गच्छतु, काही प्रॉब्लेम नाही. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात्मतः प्रविचलंती परम न धीराः. धीर कुणाला म्हणायचं? कितीही हे आले विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारभ्य उत्तमजनाः न परित्यजन्ति. प्रारंभ केलेलं कार्य धीर मनुष्य, उत्तम मनुष्य त्याचा त्याग करत नाही. म्हणून असं सांगतायत, तुम्हाला खोटं वाटेल, काल मी पोस्ट वाचलेली आहे. आपले माननीय पूज्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची एक काल पोस्ट आहे बघा. त्यांनी एक सुभाषित टाकले, त्याच्यात त्यांनी ते संगीतमय सुभाषित टाकले. तुम्ही आज सुद्धा बघू शकता गेल्यानंतर. सुभाषित टाकलेला आहे, त्याचा त्यांनी हिंदीमध्ये अर्थ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये अर्थ दिलेला आहे. तो श्लोक मी तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रधानमंत्री सुद्धा आपल्याला संदेश काय देत आहेत? अनुत्थाने ध्रुवो नाशः प्राप्तस्यानागतस्य च प्राप्यते फलमुत्थानात् लभते चार्थसंपदम्. याचा अर्थ काय? अनुत्थाने जे एक विघ्न येईल म्हणून जर आपण कार्यच सुरू केलं नाही तर काय होईल म्हणे? प्राप्तस्य अनागतस्य नाशः. जे प्राप्त झालेलं आहे आणि जे मिळणार आहे त्या दोन्हीचा नाश होईल. प्राप्यते फलमुत्थानात लभते चार्थसंपदम. पण आपण जर सक्रिय झालो, काहीतरी क्रिया करण्यासाठी प्रारंभ केला तर प्राप्यते फलम, आपल्याला मात्र फळ मिळेल. जे तेजस्वी होण्यासाठी धीरता पाहिजे. त्याच्यानंतर तेजस्वी होण्यासाठी मी तर असं म्हणेन की एक मुद्दा असा पण येतो त्याच्यामध्ये की आपल्या पालकांनी सुद्धा बराच त्याच्यामध्ये भाग आहे. आता बघा इथे लहान लहान मुलं आहेत, त्यांना जर आपल्याला पुढे न्यायचं आहे तर त्यांना काय आपण शिक्षण द्यावं? आपल्याकडे असं वचन आहे की आपल्या मुलाचे सगळ्यात पहिले गुरु कोण असतील तर ते म्हणजे आईवडील. पहिले गुरु. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या मुलाला जर आपण चांगले संस्कार दिले नाहीत तर म्हणे त्याचा पहिला शत्रू कोण असेल तर ते म्हणजे आईवडील आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा. त्याचे पहिले शत्रू कोण आहे तर आईवडील. माता शत्रू पिता वैरी. तुम्हाला घडलेली हकीकत सांगतो. एक 4 वर्षाचा मुलगा होता, शाळेमध्ये गेला आणि एके दिवशी शाळेतून एकाच्या दप्तरातून पेन चोरून आणले. आईला दाखवलं. आई तुला माहिती आहे का? मी काय? हे बघ हे काय? नाही काय? मी एक पेन आणली. कशी आणली? म्हणे मी चोरली. त्या आईने त्याला इतकं मारलं. मुलाने विचारलं, आई मारायला काय झालं? या गाढवा, चोरून पेन चोरायची असते का? म्हणजे एखादी वही तरी आणायची. तुला पेनची किंमत माहिती आहे? 5 रुपयाला एक पेन आहे, 20 रुपयाची तरी वही चोरायची.
त्याने लक्षात ठेवलं. झालं, पुन्हा 5वीच्या वर्गात गेला. तिथं गेल्यानंतर वही चोरली, आईला दाखवलं. आईने सांगितलं, अरे आता किती दिवस वह्या पेना चोरशील, थोडं तरी प्रगती कर. मग मात्र तिने दप्तरच चोरायला सुरुवात केली, सगळे बॅगच चोरायचं. हळूहळू मोठा झाला, कॉलेजमध्ये आला, मग मात्र गल्ली गल्लीनं चोऱ्या करत फिरू लागला. अजून मोठा झाला, एके दिवशी बँकेत चोरी डाका टाकायला गेला. बँकेवाल्यांनी त्याला पकडला गेला. पोलिसांना बोलवलं, धरलं, स्टेशनमध्ये नेलं. त्याला विचारलं, किती दिवसापासून चोऱ्या करतोस? त्याने सगळं त्याचं काढलं. आता हिस्ट्री काढली, अशा एवढ्या चोर आहेत. ते तुला एवढ्या चोऱ्या आहेत, तुला एकच शिक्षा, तुला आता फाशी दिली पाहिजे, दुसरा तुला उपाय नाही, तुला फाशीच देणार. बरं, मग आता एक असतं बघा, फाशी देताना त्याला विचारतात शेवटची इच्छा काय. त्याला बोलवलं, म्हणे आज तुला फाशी आहे. म्हणजे ठीक आहे, तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे मला माझ्या आईला भेटायचं, माझ्या आईला बोलवलं. आईजवळ गेला. त्या आईला एक जोरात चिमटी घेतली तिने हाताला. आईने, तुला काय झालं, चिमटी का घेतोयस? त्या मुलाने सांगितलं, आई ही चिमटी जेव्हा मी 4थीला असताना पेन चोरल्यानंतर घेतली असतीस तर आज मला फाशी झाली नसती. ते त्याला फाशीला कारण कोण पडलं? म्हणून तुम्ही बघा, आता मी भागवतकार की प्रवचनकार असल्यामुळे मी थोडे भागवतातले उदाहरण देतो तुम्हाला. भागवताच्या महात्म्यात अगदी पद्मपुराणामध्ये त्या गोकर्णाची कथा येते बघा, धुंदुकारीची. मी सगळी कथा सांगत नाही, मी तुम्हाला फक्त एक सांगतो, धुंदुकारी बिघडला का? त्याची काही चुकी नाही. गोकर्ण चांगला, धुंदुकारी बिघडला. त्याचं कारण का? धुंदुकारीच्या जन्माच्या वेळेस, म्हणजे अगदी जन्माच्या आधीपासून त्याची आई कपटपणा करत होती. अगदी म्हणजे आपल्या सर्वांना कथा माहिती आहे, ते फळ दिलं दुसऱ्यांना, ते फळ दिलं गाईला. गोकर्ण चांगला का? गोकर्ण गाईच्या पोटातून जन्माला आला त्या फळाच्या प्रभावानं. धुंदुकारीची आई मात्र वाईट होती, त्याच्यामुळं त्याचा परिणाम. भक्त प्रल्हाद का चांगले झाले? जेव्हा ते शिकायला जायचे सगळे पोरं, तर त्या पोरांनी त्या प्रल्हादाला विचारलं, म्हणजे तू तर लहानपणापासून आमच्यासोबत शिकतोस, तुला हे सगळं तत्त्वज्ञान कधी मिळालं? त्या प्रल्हादाने सांगितलं, माझी आई काही काळ नारदांकडे राहण्यासाठी होती, नारदांची सेवा करण्यासाठी, आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या आईला जे सांगितलं त्यावेळेस मी गर्भात होतो आणि मी ते सगळं ऐकलं. ते चांगलं होण्यासाठी आणि वाईट होण्यासाठी कारण कोण आहेत? पालक कारण आहेत. चतुर्थ स्कंदामध्ये वेन राजाची कथा येते, काही सांगत नाही आता, वेळ फार कमी आहे माझ्याकडे. वेन राजा सुद्धा का बिघडला? त्याची आई जी होती ती अधर्माच्या वंशातली होती. म्हणून आपल्याला जर सुपुत्र करायचं असेल तर पहिल्यांदा आपण सुमाता झालं पाहिजे. आणि एकदा का सुपुत्र जन्माला आला, शास्त्रकारांनी सांगितलंय, पुत्र व्हावा, एक झाला तरी पण खूप झाला, पण कसा व्हावा? एकोपी गुणवान पुत्र हा निर्गुणैः किं शतैरपि. 100 मुलं कौरव, काय उपयोग त्या कौरवांचा? स्वतः तर गेले, वडिलांनाही घातलं, सगळं नाश झाला, राज्य गेलं सगळं, आपल्या महाभारत माहिती आहे. काय गरज आहे 100ची? पण एकच परीक्षित सगळ्या कुळाचा उद्धार केला की नाही? त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिले बरं शास्त्रकारांनी. एक गुणवान पुत्र जरी झाला तर कसं आहे म्हणे बघा, एकच चंद्रो जगच्चक्षुः, एकदा चंद्र उगवला की सगळ्या जगाला प्रकाशासाठी दुसऱ्याची गरज. नक्षत्रैः किं प्रयोजनम, हजारो चांदण्या आल्यात पण चंद्रच नाही, काय करायचं? एकेन हि सुवृक्षेण पुष्पितेन सुगंधिना वासितम तद्वनं सर्वं सुपुत्रेण कुलयथा. म्हणले एखादं सुवासित जर एका वनामध्ये जर झाड असेल, एखादं पुष्पाचं झाड असेल तर ते झाड सगळ्या झाडांना जसं सुगंधित करून टाकतं, तसं म्हणले एक मुलगा जर आपल्या कुळामध्ये जर चांगला निघाला तर तो आपल्या सगळ्या कुळाला पवित्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं अगदी उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला भरपूर त्रास दिला. प्रल्हादाला विचारलं, आता ते सगळं नरसिंह अवतार झाला, त्या हिरण्यकशिपूचा नाश झाला, सगळं झालं,
शेवटी भगवंतांनी नृसिंहांनी सांगितलं प्रल्हादा काहीतरी माग. ते बराच मोठा विषय आहे, मला काही नको वगैरे वगैरे. मग शेवटी प्रल्हादाने एक मागितलं, म्हणजे माझ्या वडिलांनी तुम्हाला फार त्रास दिलाय, तुमचा द्वेष केलेला आहे, नाही तेव्हा तुम्हाला कधी जीवनात चांगलं म्हटलेलं नाहीये, त्यांना तेवढं तुम्ही उद्धार करा, त्यांना या पापातून मुक्त करा. भागवतामध्ये स्वतः भगवान नरसिंहाचे शब्द आहेत, त्रिसप्तभिः पिता पूतः पितृभिः सह नितेन घ यत् कुलोस्य भवे साधो भवान वै कुलपावना. काय म्हणतायत भगवंत, अरे तुझ्या वडिलांचा काय उद्धार कर म्हणतोय, त्रिसप्तभिः पिता पूता, मागच्या 21 आणि पुढच्या 21 पिढ्या तुझ्या पवित्र झाल्यात म्हणे. कशामुळं, भवान वै कुलपावना, त्यांच्या कुळामध्ये तू जन्माला आलास. पण तसा भक्त होण्यासाठी सुद्धा त्याच्या आईने काहीतरी कष्ट केलेच होते. म्हणून बघा असं वचन आहे, नारद भक्ती सूत्रामध्ये असं वचन आहे, पावयंती कुलानी पृथ्वींच. तेजस्विता जर आली, आपल्या पालकांनी जर मुलाला सुपुत्र केलं तर काय होतं, तो स्वतः पवित्र होत नाही, तो तर पवित्र होतोच, पण पावयंती कुलानी आणि पृथ्वींच, स्वतःच्या कुळालाही पवित्र करतो आणि सगळ्या पृथ्वीला पवित्र करतो. आपल्या सर्वांना तुकाराम महाराजांचा एक अभंग माहिती आहे बघा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण तसा मुलगा म्हणजे भगवंताला आवडणारा जर मुलगा व्हायचा असेल तर आपल्या आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर कुपुत्र निघाला तर काय होईल माहिती आहे का, शास्त्रकारांनी सांगितलंय, एकेन शुष्क वृक्षेण दैह्यमानेन वन्निना दैह्यन्ते तद्वनं सर्वं दुष्पुत्रेण कुलयथा. एखादं वाळलेले भरपूर झाड आहेत, एक वन आहे मोठं, एका झाडाला अग्नी लागला की ते सगळं वन पेटायला वेळ लागत नाही, तसं एक वाईट पुत्र जर निघाला तर सगळं कुळ नष्ट व्हायला वेळ लागणार. म्हणून आपल्या स्मृती ग्रंथांमध्ये असं वचन येतं, यस्य पुत्रो न वै विद्वान न शूरो न च धार्मिकः अप्रकाशं कुलन्तस्य नष्टचंद्रेव शर्वरी. ज्याच्या घरामध्ये विद्वान मुलगा निघाला नाही, तो धार्मिक निघाला नाही, तो कसा होईल म्हणे. एक उदाहरण दिलंय, नष्टचंद्रेव शर्वरी. शर्वरी म्हणजे रात्र, ज्या रात्री चंद्रच नाहीये, म्हणजे जसा काळ राहतो की नाही, त्याचं कुळ तसं होईल म्हणे. म्हणजे ह्या सगळ्यातून काय लक्षात येईल, तेजस्वी जर व्हायचं असेल, आपल्या मुलांना तेजस्वी करायचं असेल तर पहिल्यांदा माता पिता यांनी सुद्धा तसं आचरण केलं पाहिजे. मला सांगा, आई वडील जर तसं वागत नसतील तर मुलं तसे करतील का हो? आई जर सकाळी 9 वाजता उठत असेल तर मुलगा 5 वाजता उठेल की? तुम्हीच सांगा. आई रात्री संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंतची एकही मालिका जर सोडत नसेल, मग कुणाला अनुभव आहे का तसं सांगा मला. पोरं बसलेत, मला सांगा मग मुलगा कसा मोबाईल सोडेल हो? मालिका सोडायचीच नाही, अगदी 7 वाजता अमुक लागते. मला काही माहिती नाहीत आता, कारण ते मी लहानपणी बघत होतो, पण आता काही तेवढा वेळ मिळत नाही मालिका बघायला. आहेत बरेच मालिका आहेत, पण पालक जर, म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, यद्यदाचरती श्रेष्ठ हा दत्तदेव तरोजना. जसे मोठे वागतील तसंच आचरण लहान लोक करतील. पुढचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. तेजस्वी व्हायचं असेल, आपल्या घरामध्ये धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपण आपला कुलाचार टिकवला पाहिजे. पद्मपुराणामध्ये असं वचन येतं की माणसाचं सगळं कुळ केव्हा नष्ट होतं, तर त्यांनी सांगितलं, अनाचारम हतम कुलम. आपल्या घरातले मोठे व्यक्ती जर चांगलं आचार पालन करत नसतील तर त्या कुळाचा नाश होतो. तुम्हाला घडलेली हकीकत सांगतो. माझ्याकडे एक व्यक्ती आले आणि त्यांनी मला काय प्रश्न विचारावा. महाराज एक तुम्हाला विचारायचं, विचारा. त्यांचा प्रश्न आहे का, आपण जिवंत असतानाच आपण आपलं स्वतःचं श्राद्ध आपल्याला करता येतं का? काय प्रश्न आहे बघा. मी जिवंत असेपर्यंत मला माझं श्राद्ध करता येतं का?
म्हणलं काय हो असं का म्हणताय? नाही म्हणे माझे मुलं काही मी गेल्यानंतर श्राद्ध करतील असं काही वाटत नाही. बरं असं तर लिहिलेलं आहे श्राद्धाशिवाय मुक्ती नाही, त्याच्यामुळं मला माझं श्राद्ध करून मरायचं. मी त्यांना साधं विचारलं तुम्हाला असं का वाटतंय हो तुमची मुलं श्राद्ध करणार नाही? बरं मी त्यांना एक विचारलं, बरं दरवर्षी तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध करता का? त्यांनी सांगितलं नाही हो आम्हाला कुठे वेळ मिळतो, सकाळी 8ला गेले की आम्ही रात्री 8ला येतो, आम्हाला कुठे वेळ आहे. मग मला सांग, मी त्यांना म्हणलं जर तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध करत नसाल तर तुम्ही अशी कशी अपेक्षा ठेवू शकता की आमच्या मुलांनी आमचं श्राद्ध करावं? बरोबर आहे की नाही? आपल्या मुलांनी जर धर्मानं वागावं असं वाटत असेल तर आधी आपण धर्माने वागलं पाहिजे. 45 मिनिट झालेत. थोडं माझे मुद्दे तसे भरपूर आहेत, पण मला एक कळत नाही काय होते की मी जिथं जाईल तिथलं घड्याळच फास्ट पळते. काय कारण असेल? घड्याळच फार वेगाने पळते. कुलाचार टिकवला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या मुलांना परोपकार करण्याची थोडी तरी सवय लावली पाहिजे. वृक्ष, नद्या यांची आपण पूजा करतो, याचं कारण काय? परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय वहंती नद्याः. हे सगळं मला सांगा, आपण झाड लावतो त्याला आंबे वगैरे येतात, त्या आंब्यातले किती टक्के आंबे झाड खातं? एकही आंबा झाड खात तरी सुद्धा ते फळ देतं ना, म्हणून आपण त्याची पूजा करतो. परोपकार कसं आहे बघा, आपण जोपर्यंत परोपकार करणार नाहीत ना तोपर्यंत आपल्यावर सुद्धा कोणी परोपकार करणार नाही. आधी आपण काहीतरी द्या तर तुम्हाला मिळेल, मग तुम्हाला 1000 पटीने मिळेल. भोजराजा आणि कालिदास यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. असं म्हणतात की जेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते म्हणे आणि असे कालिदास भर दुपारी रस्त्याने निघाले. त्यावेळेसचे कालिदास म्हणजे महान पंडित, त्यांनी त्यांना विचारलं, रस्त्याने जाऊ लागले, तिकडून त्या राजाचे काही हत्तीवर बसून सेवक आले. त्या हत्ती घेऊन आले, कुठेतरी रिकामा हत्ती होता, सगळं झालं. ते सेवक मागं, कालिदास पुढं. प्रसंग असा घडला, पुढे म्हणे त्यांच्या कालिदासांकडे एक व्यक्ती त्यांच्यासमोरून एक जाऊ लागला. त्याच्या पायात नव्हती चप्पल. बिचारा एवढ्या उन्हाचे त्याच्या पायाला चटके लागू लागले. कालिदासांनी त्यांना दया आली आणि त्यांनी काय केलं, आपल्या पायातली चप्पल त्यांना देऊन टाकली. आता त्याच्या पायात चप्पल आहे पण कालिदासांच्या पायात चप्पल नाही. ते तसंच रस्त्याने निघाले. तिकडून ते सेवक आले, त्यांनी बघितलं, अरे आपल्या भोजराजाचे त्या राजवाड्यातले मोठे कवी आहेत आणि असं अनवाणी पायाने जात आहेत, आपण यांना काय करूयात, आता हत्ती रिकामाच आहे. बरं असं नाही की आपण जर यांना हत्तीवर बसवलं तर राजा काही म्हणेल, विद्वान सर्वत्र पूज्यते, त्यांना त्या ह्याच्यावर बसवलं. आणि योगायोग असा झाला की तिकडून येता म्हणजे इकडून हे निघाले कालिदास हत्तीवरून आणि तिकडून नेमका तो भोजराजा नगरामध्ये काय काय चालू आहे हे बघण्यासाठी तिकडून राजा हत्तीवर आला. आणि नेमकं राजाने त्या कालिदासांना बघितलं. कालिदासांच्या जवळ गेले, म्हणजे तुम्ही हत्तीवर कसे पोहोचलात? कोणी पोहोचू शकत नाही. तुम्ही असं काय पुण्य केलं की त्या पुण्याच्या प्रभावानं तुम्ही हत्तीवर बसलात? कालिदासांचं उत्तर आहे, मी काही जास्त केलं नाही म्हणले. उपानहं मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढः नादत्तम उपतिष्ठती. कालिदास काय म्हणतायत, मी काही केलं नाही म्हणले. माझ्याकडे एक तुटकी चप्पल होती म्हणले, जीर्ण कर्ण विवर्जितम, एक तुटकी चप्पल मी त्या एका अनवाणी पायाने जाणाऱ्या माणसाला दिली. तेवढ्याशा पुण्यानं मी तत्पुण्यानं गजारूढा, त्या पुण्याने मी हत्तीवर बसलो म्हणे. आधी परोपकार करावा आणि मग आपल्याला काहीतरी. कसं आहे बघा, योग वासिष्ठामध्ये मुमुक्षु व्यवहार नावाचं एक प्रकरण आहे, तर त्याच्यामध्ये सदाचार निरूपण म्हणून एक अध्यायच आहे. आता हे सगळं एवढ्या वेळात सांगणं शक्य नाही, पण ज्याला कोणाला आवड असेल त्यांनी अगदी दुकानातून विकत घेऊन किंवा ज्याच्या घरी असेल त्यांच्याकडे जाऊन नक्की तो ग्रंथ वाचावा. प्रभू रामचंद्रांना वसिष्ठांनी उपदेश दिलेला आहे, सदाचार कसा असावा. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा त्यांनी टाकलेला आहे, परोपकार असावा. परोपकार करण्याचं पुण्य किती आहे. परोपकार कर्तव्य हा प्राणैरपी धनैरपी परोपकारजं पुण्यम नस्यात क्रतुशतैरपी. म्हणजे तुम्ही हजारो यज्ञ करा परंतु एका परोपकाराची त्याची पुण्याची बरोबरी होऊ शकत नाही. आणि जो मनुष्य परोपकार करत नाही, शास्त्रकारांनी सांगितलं त्याच्यापेक्षा एखादी गवताची काडी बरी म्हणली. कसं काय माहिती आहे,
तृणंचाहम वरम म्हणणे, तृण म्हणजे गवत, म्हणजे मी गवत चांगलं म्हणेन. कोणापेक्षा? नरात अनुपकारिणः, जो परोपकार करत नाही त्याच्यापेक्षा मी गवत चांगलं म्हणेन. याचं कारण काय? घासो भूतवा पशून पाती भीरू पाती रणांगणे. ते गवत दोन काम करतं म्हणे. गवत हे पशु खाऊ शकतात, त्यांना एक फायदा आहे. आणि दुसरं, रणांगणामध्ये पूर्वी अशी पद्धत होती की जर समोरचा जर हरायला आला, त्याला जर आता शरणागती पत्करायची असेल तर असे मुखामध्ये ते गवताची काडी धरायची म्हणे. ते धरले की त्याला सोडून द्यायचे. म्हणजे गवताचा सुद्धा काहीतरी उपयोग आहे. पण म्हणले जर जो परोपकार करत नसेल तर तो गवताच्यापेक्षा खाली आहे. म्हणून परोपकार करा. खरं जीवन कशाचं? आत्मार्थम जीवलोकेस्मिन कोण जीवती मानवा, स्वतःसाठी कोण जगणार नाही, परंतु परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. परोपकारासाठी जो जगतो तो खरं. मला सांगा, हे महिला मंडळ एवढं कार्य करतंय, या सगळ्या कार्यातून यांना काय मिळणार आहे सांगा? काही मिळणार नाही आहे. फक्त आणि फक्त हे एवढे त्यांनी कष्ट केलेले आहेत. आपल्याला असं वाटतंय की हे करणं खूप सोपं आहे. एखाद्या माणसाला काम लावून दिलं, बॅनरवाले बॅनर लावतील, हे करणारे मंडप करणारे असं होत नाही. याच्या मागचे कष्ट हे थोडे नाही आहेत. हे सगळे वाक्य काढावे लागतात. किती सुंदर त्यांनी केलेलं आहे बघा. हे सगळं कशासाठी केलं आहे? त्यांना काही तुम्हाला इथं येऊन काही तिळगुळ द्यायचे का? 50 रुपयात तुम्ही एवढे मोठे तिळगुळ घेऊन घरी खाऊ शकता. त्याच्यासाठी नाही आहे. हे सगळं जे आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर